आज आपण करणार आहे उडीद वडे. त्याच्यासाठी 2 वाट्या उडीद डाळ भिजत घातली होती एक 4 तास. 4 तासामध्ये छान भिजलेली आहे डाळ. आता ही डाळ आधी आपण वाटून घेऊ. सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच ही डाळ बारीक वाटायची. पाणी टाकल्यामुळे डाळ पातळ होईल, मग आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायची. पाणी न टाकता आपली डाळ अशी जाड जरा वाटून झाली. यातलंच थोडंसं पाणी घेऊन आपण यात टाकून घेऊ. डाळ आपली अशी वाटून झालेली. या पद्धतीने आता आपण सगळी डाळ वाटून घेऊ. डाळीतलंच पाणी यात थोडं टाकून घेऊ. डाळ आपली सगळी वाटून झालेली. डाळ आपली वाटून झाली. डाळ फेटून घेण्याआधी आपण याची चटणी आधी करून घेऊ. चटणीसाठी आपल्याला डाळ्या लागणार आहेत. अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी खोबरं लागणार आहे. हिरवी मिरची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. अर्धा चमचा साखर. अर्धा चमचा मीठ. अर्धी वाटी दही. आता हे छान बारीक वाटून घेऊ. चटणी आपली झालेली आहे. आता ही काढून घेऊ. चटणीसाठी आपण एक फोडणी करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलेले आहे. आता मोहरी टाकून घेऊ एक अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे. कढीपत्ता टाकून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची टाका. इथे 2 मिरच्या घेतल्यात कट करून, त्या टाकून घेते. फोडणी आपली झालेली आहे. आता याच्यावर टाकून घेऊ चटणीवर. याच्यावर टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर. चटणी आपली करून झाली. झाकून ठेवू आता ही आणि वड्याची तयारी करून घेऊ. वड्यांचं पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचे, तरच आपले वडे हलके होणार आहेत. एका डायरेक्शन मध्ये याला फेटत राहायचे. फेटण्याआधी पिठामध्ये काहीच टाकायचं नाही. फेटल्यानंतर आपण यात मीठ टाकणार आहे. पिठाचा कलर आपला फेटत आला की चेंज होतो. एकदम फेंट असा व्हाईट कलर दिसतो.
पीठ आपलं फेटलं गेलंय का नाही हे बघण्यासाठी पाण्यामध्ये थोडं पीठ टाकून बघायचं. पाण्यावर पीठ तरंगलं की आपलं पीठ छान फेटलं गेलंय असं समजायचं. पीठ आपलं छान फेटून झालेलं आहे. आता यात मीठ टाकून घेऊ. पिठामध्ये मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा. जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, तुम्हाला आवडत असेल तर टाका, छान दिसावं आणि चांगलं लागते म्हणून टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं. तेल आपलं तापलेलं आहे. पाण्याचा हात घ्यायचा आणि मग पीठ सोडायचं. तुम्हाला लहान मोठे जसे वडे आवडतात तसे सोडून घ्यायचे. पाण्याचा हात घेऊन सोडायचे. खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त झालेत. गरम आहेत हे अजून, हलके झालेले. आपण यात सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये तरी पण खूप छान झालेले आहेत हे. हे मी नंतर तुम्हाला गार झाल्यानंतर थोडे दाखवते. पाण्याचा हात घेऊन सोडल्यानंतर अगदी व्यवस्थित येतात. वडे आपले करून झालेले आहेत. वडे आपले छान तळून झाले, खूप छान असे क्रिस्पी झालेत. जेवढं तुम्ही पीठ फेटणार आहे तेवढे हे वडे हलके होणार आहेत.